रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या खोपोली शहरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाचे जे काम आहे ते गेले मागे 1 ते 1.5 वर्षापासून सुरू आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे जे मुख्य बस स्थानक आहे खोपोली शहरातील अत्यंत महत्त्वाचं एसटी महामंडळाचं बस स्थानक म्हणून मानलं जात आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान या योजनेअंतर्गत या खोपोली शहरातील असणाऱ्या मुख्य बस स्थानकाची देखील डागडुजी करण्यात येत आहे। मात्र हे या ठिकाणचे जे काम आहे ते अत्यंत संथ गतीने जे आहे ते सुरू असल्याचं पाहावयास मिळत आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे मंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथमच या खोपोली शहरातील असणाऱ्या बस स्थानकाला भेट दिली होती व तदनंतर या बस स्थानकाचे जे काम आहे ते सुरू करण्यात आलं होतं। अद्यापही या बस स्थानकाचे काम जे आहे ते अत्यंत संथ गतीने सुरू आहे। या परिसरामध्ये आपण पाहू शकता छायाचित्रांमध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा जो आहे तो देखील या ठिकाणी पडलेला पाहावयास मिळत आहे। त्यामुळे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गांभीर्याने ज्या ठिकाणी बस स्थानकाची दुरुस्ती केली जात आहे त्यांचे गांभीर्याने दखल घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अद्यापही जे कामं संथ गतीने सुरू आहेत ते कामं कधी पूर्ण होणार व अवघ्या काही दिवसातच आता पावसाला देखील सुरुवात होणार आहे। या ठिकाणून अनेक प्रवासी जे आहेत ते मुंबई असेल, पुणे असेल व इतर गावांना जाण्यासाठी या एसटी महामार्गावरून जात असतात व या ठिकाणून जे बसेस आहेत त्याचा वापर करत असतात। मात्र जर या बस स्थानकांची अशी दुरावस्था असेल, जर कामच अर्धवट स्थितीत राहत असतील तर याला नेमकं म्हणावं तरी काय, असा जो सवाल आहे तो निर्माण होत आहे। आता तरी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ बस स्थानकाचे काम पूर्ण होण्याकरता कसं नियोजन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। प्रसाद अटक, LS मराठी, खोपोली, रायगड।